नमस्कार, मी निहाल निकम, झाडेक्सचा प्रतिनिधी. आज आपण जमलो आहोत रूट्स ऑफ चेंज या समिटमध्ये. तर आपल्यासोबत आपले पाहुणे आहेत, थेट त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांची ओळख. मंडळी रामराम. तुमचा भाऊ नाशिकचा शेतकरी, म्हणजे एक माझी इंस्टाग्रामला ओळख झालेली नाशिकचा शेतकरी. आपलं अकाउंट चालू करून आपल्याला 1 वर्ष झालेलं आहे. आणि नाशिकचा शेतकरी म्हणत आज आपण आपल्या कळवण तालुक्यात म्हटलं तर आपण स्टँड घेतलेला आहे. डायरेक्ट मार्केट जाम म्हटलं तरी चालेल, कारण आपण मार्केट जाम मध्ये आणलेली होती नर्सरी किट. नाथ कुळान जळगाव थोडं असं म्हटलं तरी चालणार, कारण तिच्यामध्ये NPK बॅक्टेरिया, मायक्रोरायझन प्लस झिंक होतं. एकदम खतरनाक रिपोर्ट आणि डायरेक्ट विषयच नाही. त्यानंतर तुमचं आलेलं होतं गोधन म्हटलं तर त्याचा बी लाजवाबच काम आहे, कारण की 60 दिवसात डायरेक्ट आपल्याला शेणाची डायरेक्ट पूज होण्यानी खतरनाक रिपोर्ट त्याने दिले होते. आणि आता तुम्ही एक नवीन आणलेलं आहे झायडेक्सचा ऍक्टिव्ह. बाबो नाथ कुळाच काम आहे त्याचं. कसं काय तर आपण स्टिकर पाण्यात टाकले नुसतं फक्त डिझॉल्व्ह होऊन जायचं, तसं नाही. याचा तर कलरच चेंज होतो. म्हणजे नुसतं स्टिकर नाही, त्याच्यामध्ये खूप प्रकारचे काम पण होतात. आणि नाथखोळाच काम आहे त्याच्यामध्ये. नाथखोळा आणि ट्रॅफिक जाम झालंय, पण आज आपण ह्या समिट लावलोय. ह्या समिटबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? आजची समिट जी झालेली साहेब, त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेलं की आपली शेती टिकली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता झालेलं कसं आहे, शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये एकच प्लॅन आहे, पटकन पीक लावायचं, पटकन उत्पन्न घ्यायचं. त्याच्यामुळे जे स्प्रे होत आहे, कमीत कमी शेतकरीला आता एवढी बी समाधानी राहिली नाही की आपण 8 दिवस थांबूया. लिक्विड म्हणजे कोणती काही ऍप्लिकेशन. आताची सिच्युएशन कशी झालेली, रेट वाढतात, शेतकरीला डायरेक्ट झोप लागत नाही. टमाट्यांनी 500 क्रॉस केले. आजची स्थिती अशी आहे, सकाळी उठले, स्प्रे मारला, दुसऱ्या दिवशी परत 600 रेट झाला, दुसऱ्या दिवशी परत कंटिन्यू खर्च वाढत चाललेला आहे. प्लस जमीन आता कशी आहे, तेवढं आता उचलत नाही. भाषेत म्हणायला गेलं तर पण जसं काहीतरी आपल्या शरीरामध्ये कमी राहिलं तरच आपण घेणार आहे 100%. आणि विनाकारण दवाखाना करून तुम्हाला फायदा नाही, कारण तो पैसा वायपट जाणार आहे. तसंच आणि आज रोजी जास्त आपण बी गोळ्या घेतल्याने आपल्या शरीराला बी त्रास होतोय, तसंच जमिनीला त्रास होतोय. कन्सेप्ट दुकानदाराची कशी होते, वो आलेला आहे ना घेऊन जाय तू. माझं बी एक पांढरंग कृषी सेवा केंद्र दुकान म्हणून आपण त्याच्यामध्ये आपलं असं दे शेतकऱ्याला आपण म्हणून सांगतो, आता गरज नाही घेऊन जाऊ नका, पैसे घालू नका. कारण की तुम्ही जे घेताय, तुम्ही एक कोणतं बी पीक बद्दल शेड्यूल घेताय ना, एक त्याला माणसासोबत उभं करा. तसंच आमच्याकडे कोबिला डावणी म्हणून एक रोग आलेला आहे. शेतकऱ्यांच्या कन्सेप्ट अशी चालू आहे, डावणी दिसली का वरून स्प्रे काढायचं काम चालू. पण मुद्दा असा होतोय की वरून स्प्रे काढून काहीच नाही. खाली जर 2 महिन्यापासून पाऊस झाला नाही, सूर्याचा प्रकाश झाला नाही, खालची मुळी ग्रोथ करत नाही तुमच्या. आणि माझ्या एकदम रांगडी भाषेत सांगतो मी तुम्हाला, आपलं एक शरीर आहे. शरीरात जर तुम्हाला पोटात काही नाही, तुम्ही जर गोळ्या घेताय तर तुम्हाला चक्कर येणार आहे 100%. तुम्ही बिगर जेवणाच्या गोळ्या घेतल्या, पॉवरफुल घेतल्या, तर त्याला तुम्हाला. तसंच कोबी पिकामध्ये म्हणजे कोणतं बी पीक घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये तुमचं शेड्यूल असं होतं की तुम्ही तिला जे खायला देताय, तिला खालून आपटेकला काहीच नाहीये, मुळी नाहीये, काहीच नाहीये. आणि वरून जेवढी स्प्रे देत आहे ती जास्त जाम होते. पहिले शेतकऱ्यांनी एक कन्सेप्ट धरली पाहिजे. नर्सरी किट झाली, तुमचं गोधन झालं, अशा प्रकारचं जमिनीत गेलं पाहिजे, कारण जमीन भुसभुशीत राहते, जमिनीला वापसा येईल, मुळवा क्वालिटी येईल आणि नंतर तुमचं पीक एकदम आनंदी राहील. पीक आनंदी, शेतकरी आनंदी आणि सगळं आनंदी. 100%. जसं यांनी सांगितलं ट्रॅफिक जाम, नाथखोळा, त्याचप्रमाणे मी सांगतो आज तुम्ही इथं आलात, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा बघू.